वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आहे आपला राईडचा डे 5 आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे ती म्हणजे मनालीमधून. बाकी तुम्हाला आल्यावरती अपडेट तर मी दिला नाही काहीच की कुठल्या हॉटेलला स्टे घेतोय काय सांग, कारण का रात्री जवळपास 1 तासाच्या वरती तरी ना आम्ही हॉटेल रूमशी शोधत होतो. बट फायनली एक भेटला. प्राइसिंग नाही इकडे बघायला गेलं तर 3, 3.5, 4. आता तुम्ही चांगलाच हॉटेल बघितलं तर 5,000च्या वरती पण आहे 1 नाईटसाठी. बट आता इथे जरा शोधलं फिरलं आणि हा एक पॉवर रूम आम्हाला भेटला. असं काय एंट्रन्स होता आपला. इथे फक्त एक बेड दिला जिकडे थोडंफार सामान ठेवायला जागा. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट होता ना या रूमचा तो म्हणजे हा व्ह्यू. समोर व्ह्यू बघा. तर तिकडे तुम्हाला दिसते स्नो कॅप माउंटन्स. ते बघा भाई साहेब काय दिसत आहेत. आणि जर समोर बघाल ना तर हाच तो मॉल रोडचा इकडनंच पुढे एक 500 मीटरवरती मॉल रोड आहे. एक प्लस पॉईंट होता ना जो या रूमचा तो म्हणजे आमची बाईक पार्किंग इकडे खालीच होती. डेव्हिल तिकडे सॅडल बाईक्स इकडे लावते ना. इथेच ना काल लाईनीत 4-5 बाईक होत्या. बाकी बाहेरून असं काय स्पेस आहे आपल्याला इथे रूमसाठी. आणि या हॉटेलचं नाव होतं न्यू रॉयल हॉटेल. याच्या पाठी पण व्ह्यू पॉवर आहे. पाठचा बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघा. डेव्हिल सो आजची प्लॅनिंग अशी आहे ना की आम्ही ना इथे स्टे करणार होतो. म्हणजे ते एक्सटेंड करून आम्ही इकडे थांबणार होतो. पण असं सीन आहे की इकडे एवढं फिरण्यासारखं भरपूर काय पण ते एका दिवसात फिरून होणार नाही. आणि आम्हाला पुढे पण भरपूर जायचं आहे. कारण की काल ना आम्ही परमिटचं बघू होतं तर परमिट ॲक्च्युली ते निघत नव्हता. 26 तारखेनंतर परमिट दाखवते. आणि आज तारीख आहे जवळपास 22 की 23 काहीतरी. दिवस पण नाही माहिती, तारीख पण नाही माहिती मला किती. मग आम्ही आता विचार केला की इकडनं ना मनाली स्ट्रेट जाऊ शकतो विदाउट परमिट. आम्ही परमिटची ती गरज नाही लागणार. लेहला जायला. लेह इकडनं 450 किलोमीटर आहे. आता वाजले जवळपास 12. आता लेहला निघून पॉईंट नाही कारण की ऑफकोर्स लेट होणार इकडे पोचायला. सो आम्ही डिसाईड केले की आता ना आम्ही सिसू जाऊ. आमच्या लोकेशनपासून सिसूला 40-50 किलोमीटर आणि तिकडे ना ऑलरेडी स्नोफॉल इकडे काल झालं. सो विचार केला की इकडे मनालीमध्ये थांबण्यापेक्षा ना तिकडे जाऊनच थांबू सिसूमध्ये. सिसूमध्ये कसं एक दिवस स्टे पण करायला भेटेल. 40-50 किलोमीटर जास्तीत 2 ते 3 तास. तिकडे जरा बघू थंडी आपल्याला किती सहन होते. तर इथे रात्री गेली 10-11 पर्यंत. जास्त नाही पण एवढी काही फील नाही झाली टू बी फ्रँकली. आणि नॉर्मल डेला असते इकडे 17-18 असते. सो ओके टेम्परेचर एवढं काही नाही. ओके टाइम टू से बाय बाय टू दिस ब्यूटीफुल रूम. चलो पीस आउट. मिलते बाद में किस्मत में रहेगा तो. आम्हाला रूम तर चांगलं भेटलं. फक्त एकच सीन ना म्हणजे तो 3rd फ्लोअरवर होता. चांगली सगळं सामान आम्ही आणून ठेवेपर्यंत. डेव्हिल होतं म्हणून काय नाही एकटा असतो ना वाटलं दिसते. ओके टाइम टू से बाय. पॉवर हॉटेल होतं यारा. असंच हॉटेल सेम पुढे भेटले पाहिजे आम्हाला पटपट. तर गाडी एवढी लोडेड आहे ना उतरत नाही माझ्याकडून. मला इकडनंच उतरावी लागेल. 1, 2, 3. गणपती बाप्पा मोर. ओको बाय ओके. बाकी कोलशाट वगैरे करून तर झाली आपली गाडी. मेन आता जायचं ATMमध्ये कॅश विड्रॉ करायला. बाकी कधी जर इकडे आला ह्या साईडला ना तर मनालीचा मॉल रोडवर थांबण्यापेक्षा ना बेस्ट आहे इकडे रूम पार्किंग पण आहे इकडे. बेस्ट सीन काय माहिती आहे का रूमचं. जसं की मी तुम्हाला बोललं मला 1800मध्ये घेतला. तुम्ही जेवढं बार्गेनिंग करणार तेवढं तुम्हाला चांगलं डिस्काउंट भेटणार. जर विदाउट बार्गेनिंग आला तर हाच सेम रूम ना हा तुम्हाला 3,500ला पण देईल. आणि हाच सेम रूम तुम्ही अजून बार्गेनिंग कराल ना मी तरी 1800मध्ये गेला. अजून जर प्रॉपर बार्गेनिंग मला असेल ना तर भाई 1500ला पण भेटेल. रूम तर पॉवर तिकडे वरती व्ह्यू तर अजून पॉवर आहेत. ओके फर्स्ट काम तर आम्हाला एकच आहे. पहिले जाऊन कॅश विड्रॉ करायची ATMमधून. आता ATM आम्हाला मॉल रोडमध्येच भेटेल. आणि मॉल रोड तर मी चेक केला गुगल मॅपवर फुल कच्चाकच भरलेला आहे. कच्चाकच. समोर सोलांग व्हॅली 18 किलोमीटर आहे. रोहतांग पास 56 आहे. आणि लेह आपलं 478. इकडनं राईटनी पण रस्ता आहे पण आपल्याला मॉल रोडवरून जावं लागेल ATMमध्ये. ओय 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 पहिलं चढत नाही आहे. बट कधी पण ना चढण्यावरती ना गिअर शिफ्ट करत नका जाऊ. ते डाऊन असो किंवा अप असो पुन्हा गाडीला चढून देत जाते ह्याच्यावरती. मोमेंटन जर तोडलात गाडीचा तर गाडीने तोडला तुम्हाला. मनालीमध्ये आलात आणि ट्रॅफिक नाही फेस केलात तर काय मनालीमध्ये आलात. थंडी बिंडी ते सगळं कॉमन आहे. मेन ते ट्रॅफिक आहे. बाकी ह्या पॉईंटपासून चालू होतं मनाली मार्केट. मनाली मॉल रोड मार्केट असं. वॉशिंगचं होतं पण गरज नाही आपल्याला. ऑलरेडी अशी पण घाण होणारच आहे ती. ओके हा बघा अख्खा हा मॉल रोडचा एरिया आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट तर इकडे तो म्हणजे स्ट्रॉबेरीज. जागोजागी तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसतील विकत असताना. हलकंसं ना हेडेक होते आता मला पण झाले. डेव्हिलला तर सकाळपासून होते पण आता मी जेव्हापासून हेल्मेट घातलं ना त्यापासून मला चालू झाले.
आय थिंक सो हेल्मेटच्या वेटमुळे असेल. अटल टर्नलला राईट. ओके ओके बॉस. एक तर मेक शुअर होईल आजच्या दिवसात की आपण अटल टर्नल तरी क्रॉस करू. छाड ऐकणार जा. ट्रॅफिक जाम आहे रे, नाही ऐकणार. आता एक डोक्यात ठेवलं ना मी, सिसूमध्ये जाऊन काय पण करून फ्युलिंग करावं लागेल आपल्याला. सिसीमध्ये एक पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा तिकडे. आता तर गरज तर नाही मला फिलिंगची. ब्रो ड्रायव्हर रस्ता खचला बघ असला वन साईड. अजून मनाली नाही सोडले आणि हे रस्ते चालू पण झाले. बाई कडेने चालवायला भीतीच वाटते. रस्ता आधी ठसलेत भरपूर जागी. नेमकं आपण जायचं आणि काहीतरी काम वाजायचं आपलं. गाडीने मला टेन्शन आहे चढेल की नाही, म्हणून मी सेकंडवर फर्स्टवरतीच चढवते. बुलेट्सला का बघा खाट करत ही मजा असते. जर रेंटवर गाडी घेतली तर कशी पण चालवायला भेटते. आपली स्वतःची असेल तर आपल्याला इज्जतशीर चालवायला. कंट्रोल हो. जसं वर चालले तसं थंडी वाढत चालली. टेम्परेचर डाऊन होत चाललंय. मला वाटतं आपल्याला सगळं ते घालावं लागेल आता थंडीचं सामान. भाई लोक जे कॅन्सल झालेत ना ट्रिपसाठी, आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली तुम्ही बाबा. हो जी ब्रिजचं बघा. बाकी तिकडे दिसते स्नो सगळं अख्खा खाली आलं तिकडनं. 4 व्हीलर्सवाल्यांना ना मात्र इथे खूप खुजली आहे. नाही एन्जॉय करत जायचंच नसते. त्यांना असं आहे ना की ड्राय रेस चालू आहे असं लोकांना वाटायचं. मेन म्हणजे येल्लो नंबर प्लेटवाले कस्टमर घेऊन कस्टमर फटफट हाकलायत असतं त्यांना. चलो आपण तर जाऊ शकतो.
गॉड, हाय हाय हाय, काय वाईब्स येत आहे, कांट एक्सप्लेन बॉईज. 40 ची स्पीड लिमिट आहे, 40 ची स्पीड लिमिट ठेवून चालू इज्जतशीर. कुठे माझं ते ड्रीम होतं अटल टनल, आणि कुठे एवढं लवकर मी अचीव करतोय. ओ माय गॉड, असं इंटर केलं ना टनलमध्ये, जे वाईब्स आलेत ना मला, म्हणजे अख्खी जी मी प्लॅनिंग करत होता लेह लडाख ट्रिपची, बिन म्हणजे स्पेशल टनलसाठी, जा भाई जा. बाकी या टनल ना अबाव 10,000 फीटवरती, आणि जी काही थंडी वाजायला चालू झाली त्या आतमध्ये, भाई साहब, भाई साहब, थंडी आहे का मस्करी आहे. चलो 60 ची स्पीड लिमिट दिले देऊ. आता माझ्या गाडीला काय सीन झाला काय माहीत, पण भाई पळत नाही आहे गाडी. ॲक्च्युली हा अल्टिट्यूडवर आले ना तर इंजिनला जरा ऑक्सिजन कमी भेटते, ते दॅट्स वाय परफॉर्मन्स पूर्ण ड्रॉप झाले. आणि 150cc गाडी असल्यामुळे ना वाट लागली. बाकी आता आपण 7.5 किलोमीटर, म्हणजे किती जवळपास ना 9 ते 10 किलोमीटरच्या आसपास हा टनल आहे. मॅक्स थंडी आहे भाई, मॅक्स थंडी आहे. एवढा गारवा आहे ना इकडे, शट. हा टनल इंटर केलं ना तेव्हा तरी जरा हलकं वातावरण होतं, म्हणजे पकडा 18-20च्या आसपास होतं. पण हा क्रॉस केला ना की डायरेक्ट 10 वरती येतं टेम्परेचर. भाई साहेब, त्यापासून थंडी वाजते, माझे हात गारटलेत. ग्लोव्ज घेतले ते घातले पाहिजे होते, चुकी केली. आणि बाकी चेकिंग वेकिंग तिकडे काय झाली ना आमची. मला असं वाटलेलं की ते डॉक्युमेंट वगैरे चेक करतात, बट काही चेक नाही केलं आपलं. तर माझ्या लाईफमधलं बकेट लिस्ट ना भरपूर आहेत, त्यातल्या अर्ध्या त्यांना मला ह्या राईडमध्येच कव्हर होणार आहेत, लेह लडाखच्या. तुम्हाला एक एक करून नंतर सांगेल आरामात. पण त्या लिस्टमधला हा एक होता अटल टनल, तो आता आपण क्रॉस करतोय. आता हा अटल टनल जेव्हा असं संपेल ना तसं आपण लेफ्ट मारून सिसीला जातो रस्ता, आणि राईट मारून रोहतांग पासला जातो. सो मी डिसाईड केले की लेफ्ट मारून आपण सिसूला न जाताना राईट मारून रोहतांग पास करू, इकडं मस्त फोटो काढू, आणि तिकडनं मस्त सरळ सिसूला येऊ. बाकी आपण आता समुद्र किनाऱ्यापासून 10,000 फीट वरती आलो आहोत. ऐकायला मजा येते ना, तुम्हाला तर व्हिडिओ बघायला मजा येते ना. सो फायनली वी क्रॉस्ड अटल टनल. काय मजा आली. बाईक पार्क करायची आपल्याला इकडे. इथे अलाउड नाही थांबायला. चल, इथे अलाउड नाही तर काय, आपण जरा पुढे जाऊन थांबू. फुल नेक्स्ट लेवल यार. ते बघा, राईट बोला लेफ्ट बोला, वन साइड. इकडनं लेफ्ट मारला टुवर्ड्स लेह जातो, कारगिल जातो, आणि आपला श्रीनगर साईडला रस्ता, म्हणजे आपल्या सिसूला यायचं ते. बट आपण लेफ्ट न मारता राईट मारणार आहे, कारण की आपल्याला रोहतांग व्हॅली करायचं आहे. लेट्स गो. बर्फ तुम्हाला दाखवतोच मी. काही 6 राईटला व्ह्यू बघा, नेक्स्ट लेवल. वाईब आहे ना भाई इधर. उगाच नाही बोलत लडाख चला. लडाख सारखी मजा कुठे नाही. चलो बायकर्सला जाऊ दे. अरे थँक्यू बाय. नाहीस ना बायकर्स वाच. रे भाई का गाड्या लावल्या यांनी मध्ये अशा. ला ला ला. बर्फा पणा घांडेड आहे, फ्रेश नाही आहे खूप दिवसापासूनच. चलो आगे जाते भाई. पण मला समजत नाही सूट का घातलं एवढा. एवढी कुठे थंडी आहे पण. अरे बर्फात उडी मारतात. अच्छा, उडी मारतात बर्फात बिर्फात. भैया रिटर्न चाललंय, याला नाही जायचं रोहतांगला. ट्रॅफिक आहे ना रे खूप. नाईस. रोहतांग पास दूर है क्या? बहुत दूर है सर, 16 किलोमीटर यार. स्वतःचीच मनमर्जी इकडे.
सुट्टे गेले उगत 2 तास वरती यायला लावल्या तर 2 तास खाली झाले लावायचे फालतूचा टाइमपास. यांनी खालीच सांगायचं ना नाही तर अलाउड. हा ना वरती येऊन उभे राहतात तर खाली एकाने उभं राहून सांगा ना रोहतांग पास अलाउड नाही बाईक कार काय पण. त्याला एवढा वर आहे सांग नंतर बोलतो त्याला बाईक अलाउड नहीं है गाड़ी अलाउड के पीछे रखो बंद है कहीं नहीं है यहाँ से रिटर्न फिरवतात. ये लोग पे करो चौकी बनी हुई है बिझनेस आहे इकडे. इकडनं बाईक्स कार अलाउड नाही ठेवायच्या आणि याच्या पुढे जे प्रायव्हेट आहेत ना ही लोक त्यांचा बिझनेस करून देतात. जो तो घाट आता रोहतिंगला पाससाठी आपण चढवतो ना तो आता उतरतो आपण, कारण की वरती ऑब्व्हियसली तुम्ही बघितलं जाऊन नाही दिलं. बट मला एक कळत नाही जर तुम्हाला रोहतिंगला पास चालू नसेलच ठेवायचा काय काय गाड्यांना जाऊन देत होते जे ओळखीचे आहेत बिळखीचे आहेत. म्हणजे आता माहीत नाही सेटिंग बिटिंग असेल ती लोक जात होती बरोबर, बाकीच्यांना सोडलं नाही. रिक्वेस्ट पण केली बट नाही ऐकलं त्यांनी. आणि मेन प्रश्न हा राहिला माझा की जर नाही अलाउड ना तर तुम्ही जो घाट स्टार्ट होतो ना तिकडनं तर ब्रिजच्या इकडून तर तुम्ही तिकडे हे लोक का ना उभे करत, तुमच्या इन्फॉर्मर का ना उभे करत तिकडे की भाई वरती पास जाऊ नका. रोहतिंगला पास असा पण चालू नाही आहे तर जाऊन काय सीन नाही. ते उगत बायकर्स होतं किती मी तर जवळजवळ ना 10-15 जणं बघितली मी, 10-15 तरी बायकर्स होते जवळपास. ते रिटर्न जात होते सगळे वरती जाऊन. ते पण तेच बोलत आहे भाई नाही चालू आहे तर नीचे से पाता हो ना रोहतिंगला पास चालू नाही आहे तो तिकडनंच रिटर्न गेले असे ना पब्लिक. एवढं वर कशाला चढली असती, कारण की जवळपास 2.5-2 तास तरी ट्रॅफिकमध्ये होतो मी उभा. हळूहळू करत वरती पोचलो. आता नशीब जायला उतरताना ट्रॅफिक नाही बट ऑलरेडी 3:45 झालेत आणि जेवलो पण नाही आम्ही अजूनसुद्धा. हा सगळा ना हे लोकांचा बिझनेस आहे. मुद्दाम या लोकांनी खाली सांगितलं नाही पास चालू आहे की नाही ते, कारण की जर पास सांगितलं चालू नाही तर मग पब्लिक येईल कशी वरती. आणि वरती आलं कसं ट्रॅफिकमध्ये अडकून कंटाळते आणि काय ना काय खाणार. मग इकडे यांच्या इथे खायला पण सोय होऊन जाईल. ही येल्लो नंबर प्लेटपासून ना आता मला चीड येते. भाई कसे पण चालवतात काय पण करतात विदाउट सेन्स. तर सगळं ग्लेशियरचं पाणी पडते. फुली घसकुटी नको इथे गाडी इझिली निघू दे. हां फर्स्ट राजमा ट्रॅव्हल इन लेन आहे काय हिमाचल अटल टनल क्रॉस करून. हिमाचल पण नाही रे आपण इथे रोहतांगला आहे, रोहतांगच्या पासला आहे. चांगलं आहे ना समजलं. कुठला आहे पराठा लेफ्ट साईडला अटल टनल जिकडनं आपण समजलं दुपारी आलेलो. आता आपल्याला जायचं स्ट्रेट. अख्खा त्या डोंगराला कापून केलाय तो. काय काम केलं या टनलचं लोक पब्लिकने बिहारून या म्हणून त्याच्या आतमध्ये जास्त थंडी आहे कम्पेअर टू बाहेर. तेव्हा पूर्ण स्नोनी कव्हर झालाय तो. आधी अटल टनल नसायचा तर लोकांना रोहतांग पास करून यावं लागायचं. रोहतांग पास करायला पब्लिकला जवळपास 2-2.5 तास जायचे. हाँ ले जा रहे नहीं अभी सिसु जा रहे, सिसु के बाद ले. वो अपना हानले वाला रोड चालू है क्या? कौन सा वाला? हानले पता नहीं यार अंदर ठीक है ले तक तो चालू है ना भाई. शिंकुला कल शायद वहाँ से इधर को छोड़ेंगे. ओके आगे ले जाओ भाई. सॉरी लिखो भाई इनको थोड़ा उतरने में दिक्कत है. यहाँ दे दो उतर दे लिखो गाड़ी नंबर लिखो. बाकी 2 व्हीलर्सला 50 आणि कार्सला 200. सो थँक्यू. लडाख आता मारू शकतो आपण. 400 किलोमीटर आहे रस्ता लडाखचा बट रिस्क नको उगाच. सिसूला थांबू मस्त पद्धतशीर मार्केटमध्ये सिसूच्या. तसं पण ना मी जशी आयडिनरी बनवली ना त्यानुसार ना आजचा दिवस माझा ब्रेक होता. म्हणजे मनालीमध्ये मी अख्खा दिवस थांबणार होतो, स्टे घेणार होतो थोडा वातावरणात मिक्स होण्यासाठी. बट आम्हाला काही गरज नाही वाटली एवढी. डेव्हिल पण ओके होता, मी पण ओके होतो. सो दॅट्स वाय वी विल डिसाइड लेट्स मूव ऑन. ॲटलिस्ट म्हणजे डायरेक्ट पुढे तर जात नाही आम्ही. जिथे आम्हाला जायचं होतं समोरीला हे असं असतं. हां ओके. सो बोलू होतं मी समोरील लेकच्या इथे तर नाही, ते तर जवळपास 350-400 किलोमीटर आहे. बट ॲटलिस्ट आपण ना
सिसूला तर जाऊन थांबू शकतो, म्हणजे 50-1 किलोमीटर पुढे. म्हणून मग बोललो, म्हणून विचार केला 50 किलोमीटर तर चाललोच आहे ना, तिकडचं जवळपासचं कुठले तरी प्लेसेस व्हिजिट करू. दॅट्स आम्ही जातो रोहतांग पासला. रोहतांगला झाली शाळा. 1 by 1 सोडतात हे बघा. लँडस्लाईडचा तर खूप क्लोज करेक्शन आली अशी. एक गोष्ट खरंच खूप चांगली आहे इकडे भाई, किती काय होऊ दे पुढच्या 1 तासाला तुम्हाला सगळं क्लिअर दिसतं. पाठी क्लाउड बघ, हा बघ हो बघ. ओ शिट, रस्ता नाही बघत काय? रस्त्यावर बघत नाही खाली तू? असं शॉक लागला का ओरडतो मध्येच. इकडे 5 मिनिटांनी थांबतो आम्ही. आणि ते व्ह्यू बघा. ओ माथुरू लोक, 1 साइड व्ह्यू आणि आपली 1 साइड बाईक. चलो निकलते. टँकबॅगला हे बरं आहे ना, इथं रब्बर दिलेत, ग्लव्स तर अडकतात याच्यात. 1700 जास्त बोलला रे मग त्या व्ह्यूसाठी. त्याला बोललं तर ना कमी कर. अरे बट हे नाही, मजा नाही ना रे तुला. मजा काय, तू काय रात्रभर काय खिडकीत बसणार आहे? व्ह्यू हवा ना थोडा तरी. चल बस. इकडे कसा खालचा व्ह्यू भेटला तरी चालेल, काय सीन नाही. पार्किंग पण चांगली आहे. तिकडे ट्राय करू. फर्स्ट वॉटर क्रॉसिंग. आई ग जाम डीप आहे. बघा टायर बघ केवढा जातोय.